शेतकऱ्याच्या मूळ प्रश्नाला बगल देऊन जे कोणी आमदार औरंगजेबाच्या कबरवरच चर्चा करत असतील त्या सर्व आमदारांना एकदा, मला असं वाटते, तुम्हालाही तसं वाटते तसं मला वाटते, मला असं वाटतं की विपश्यनेची आवश्यकता पण आहे, मानसिक शुद्धीकरणाची आवश्यकता आहे, विपश्यनेची आवश्यकता. त्याचं कारण सांगतो. विदर्भाच्या शेतकऱ्यांचे प्रश्न विदर्भाच्या आमदारांनी मांडलेच पाहिजे. काल 260च्या प्रस्तावावर चर्चा होताना परत चर्चा कुठं भरकटते? मुंबई उपनगर, ठाणे, याच्यापुढे महाराष्ट्र नाही आहे का? पश्चिम विदर्भाची परिस्थिती काय आहे आज? तुम्ही पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये आता दावोसला जाऊन आपण इतक्या कोटी रुपयाच्या गुंतवणुकी केल्या. आता त्यांना जर इथं नागपूरमध्ये गुंतवणूक करायची असेल, काल परवा पतंजलीनी गुंतवणूक केली, पण नागपूरमध्ये दंगा झाला. आपण त्यांनी ऍटलिस्ट येण्यासाठी आपलं हे दाखवलं की बाबा नागपूरला आम्ही जाऊन गुंतवणूक करू ऍटलिस्ट. पण असा समजा आता दुसऱ्या काही कंपन्या असतील जागतिक दर्जाच्या, त्यांना विदर्भामध्ये जोपर्यंत त्या कंपन्या इन्व्हॉल्व्ह होणार नाहीत तोपर्यंत बेरोजगारीचा प्रश्न कसा सुटणार आहे? माझा जिल्हा जो आहे तो क्राईम कॅपिटलकडे वळतोय, माझा अकोला जिल्हा. आणि पश्चिम विदर्भातले जे काही जिल्हे असतील ना, यवतमाळ घ्या, क्राईम कॅपिटलकडे त्याची वाटचाल आहे. अमरावती थोडं शांत शहर आहे, वाशिम थोडं शांत शहर आहे, बुलढाणा थोडं